मित्रांनो, कायद्याच्या जगात जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न पडतात. त्यातील एक प्रश्न असा की कायदा म्हणजे काय. चला तर मग आज आपण त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरव आणि आपण बघत आहात कायद्याचे जगात. मित्रांनो, कायद्याचे काही प्रमुख प्रकार आहेत, जसे की संवैधानिक कायदा, दिवाणी कायदा, फौजदारी कायदा, सामान्य कायदा आणि प्रशासकीय कायदा. त्यातील पहिला म्हणजे संवैधानिक कायदा. हा कायदा देशाच्या सर्वोच्च कायद्यांचे म्हणजे संविधानाचे नियमन करतो. यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क, सरकारची रचना व कार्यपद्धती यांचा समावेश असतो. दुसरा म्हणजे दिवाणी कायदा. या कायद्याअंतर्गत व्यक्ती किंवा संस्थांमधील वाद आणि हक्कांशी संबंधित प्रकरणे हाताळली जातात. उदाहरणार्थ मालमत्तेचे हक्क, करारांचे उल्लंघन इत्यादी. आणि तिसरा कायदा म्हणजे फौजदारी कायदा. हा कायदा समाजात गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आणि त्या संबंधीच्या शिक्षा व न्याय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो. आता चौथा कायदा म्हणजे सामान्य कायदा. याला आपण न्यायिक कायदा अथवा केस लॉ असे देखील म्हणतो. यामध्ये पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांवर आधारित नियमांचा समावेश असतो, जे नवीन प्रकरणांमध्ये मार्गदर्शनासाठी वापरले जातात. आता पाचवा कायदा म्हणजे प्रशासकीय कायदा. मित्रांनो, हा कायदा सरकारी संस्था आणि त्यांच्या कार्याशी संबंधित असतो. तसेच तो कायद्यांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय निर्णयावर नियंत्रण ठेवतो. सहावा म्हणजे वैधानिक कायदा. मित्रांनो, वैधानिक कायदा हे संसदेने किंवा विधानमंडळाने तयार केलेले कायदे या प्रकारात येतात, जे विशिष्ट उद्देशांसाठी कायदे बनवतात. आता सातवा कायदा म्हणजे कौटुंबिक किंवा वैयक्तिक कायदा. हा कायदा विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि कौटुंबिक संबंधांशी संबंधित असतो. आता आठवा म्हणजे मूलभूत कायदा. हा कायदा व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि कर्तव्य निश्चित करतो. आणि आता शेवटचे म्हणजे प्रोसिजर लॉ, ज्याला आपण कार्यपद्धती कायदे असे देखील म्हणतो. हा कायदा न्याय प्रक्रिया आणि कायद्याची अंमलबजावणी कशी करावी हे ठरवतो. मित्रांनो, हे झाले कायदे. आता याचे स्रोत कोणकोणते आहेत ते आपण बघूया. कायद्याचे स्रोत हे कायदे मंडळांनी बनलेले असतात. म्हणजे कायदे हे कायदे मंडळांनी बनलेले असतात. दुसरा म्हणजे केस कायदे. केस कायदे म्हणजे केस लॉ. हे सुप्रीम कोर्टाने किंवा हाय कोर्टाने दिलेले न्यायनिर्णय. हे निर्णय कनिष्ठ न्यायालयांसाठी कायदे म्हणून असतात. मित्रांनो, हा फक्त एक आढावा आहे. कायद्याच्या जगात शोधण्यासारखे अजून बरेच काही आहे, ते आपण जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.